हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली व्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो येस, ऑफकोर्स टायटल वाचून तुम्ही सगळ्यांनी ओळखले असेलच की आजचा व्लॉग कशा रिगार्डिंग आहे. सो नयननी त्याच्या वयाची 11 वर्ष पूर्ण केलेली आहेत. सो इट इज हिज 11th बर्थडे टुडे अँड आय एम सुपर एक्सायटेड. जसं नयननी 11 वर्ष कंप्लीट केलेली आहेत तसंच मी आई होऊन सुद्धा 11 वर्ष आज कंप्लीट झालेली आहेत. सो अ सुपर प्राऊड मोमेंट फॉर मी ॲज वेल. माझ्या मदरहूडला सुद्धा 11 इयर्स कंप्लीट झालेले आहेत अँड आय थिंक इट्स अ क्वाईट लाँग टाईम नाव. सो सकाळीच मी जेव्हा नयनचे काही फोटो स्टेटसला टाकण्यासाठी पाहत होते तेव्हा मी एकदम फ्लॅशबॅकमध्ये गेले. त्याच्या लहानपणीचे मला दिवस आठवले आणि आपल्या डोळ्यासमोर आपली मुलं किती झटपट मोठी होतात म्हणजे असं वाटतं की कालच तर तो एवढूसा होता आणि आज एवढा मोठा झाला आहे. सो इट्स अनबिलिव्हेबल. बट लाईफ जर्नी ही अशीच आहे. आपण सुद्धा आपल्या आईवडिलांच्या डोळ्यासमोर असे फटाफट मोठे झालो, त्यांनी सुद्धा आपल्याला असं पटापट आपली ग्रोथ होताना पाहिलं आणि तसंच आज आपण आपल्या मुलांना पाहतोय. सो आता एक छोटंसं मिडनाईट सेलिब्रेशन आम्ही ठेवलेलं आहे घरामध्येच, कारण मग उद्याचं जे सेलिब्रेशन आहे ते एका कॅफेमध्ये आहे. तिथे नयनचे सगळे फ्रेंड्स वगैरे येणार आहेत. सो त्यामुळे मग तिथे त्याचं औक्षण वगैरे करता येत नाही, म्हणून एक छोटंसं मिडनाईट सेलिब्रेशन आम्ही आता करत आहोत, जिथे आम्ही त्याला औक्षण वगैरे करू आणि एक छोटासा केकसुद्धा कट करू. आणि उद्याचं सेलिब्रेशन असणार आहे ते ऑफकोर्स तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहणारच आहात. सो स्टे ट्यून फॉर इट. दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो फायनली द न्यू डे हॅज स्टार्टेड आणि आज आहे नयनचा बर्थडे. सो आज आहे 6 एप्रिल. सो काल रात्रीपासूनच तुम्हा सगळ्यांचे व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे. सो थँक्यू सो मच टू ईच वन ऑफ यू. जरी मला प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय नाही करता आला तरी प्लीज समजून घ्या. मी आजच्या दिवसभरात किंवा ॲटलिस्ट उद्या तरी ट्राय करेन तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय करायचं. सो आता वाजलेत 8:30. मी आता निघते ऑफिससाठी. आज माझं ऑफिस आहे. त्याचबरोबर नयनसुद्धा गेला स्कूलला, बिकॉज त्याचा आज ड्रॉइंग आणि कम्प्युटर असे 2 पेपर्स आहेत आणि त्याची फायनल एक्झाम फायनली आज एंड होती आहे. सो आज त्याचा बर्थडे आणि लास्ट पेपरसुद्धा होता. सो तो सकाळीच मस्त छानपैकी आवरला आहे त्याने आणि स्कूलमध्ये गेला आहे. सो थोडा वेळ तो स्कूलमध्ये सुद्धा आज स्पेंड करेल त्याच्या सगळ्या फ्रेंडसोबत, कारण आज लास्ट डे आहे या अकॅडमिक इयरचा त्याचा. सो संध्याकाळी ऑफकोर्स सेलिब्रेशनसाठी त्याच्या सगळे फ्रेंड्स वगैरे येणारच आहेत. तो आजच्या दिवसभरात आम्ही काय काय करतो हे तुम्ही नक्की पाहालच या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून फॉर इट.
हॅलो एव्हरीवन. सो फायनली द डे कम्स टू एन एंड आणि तुम्ही पाहिलं की नयनचं बर्थडे सेलिब्रेशन कशा प्रकारे आम्ही केलं. सो थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना जे पण व्हर्च्युअली नयनला मेसेजेस करून ब्लेसिंग्स दिले त्याबद्दल, जे पण प्रेझेंट होते आज बर्थडेला, नयनचे फ्रेंड्स, त्यांचे पॅरेंट्स, ऑफकोर्स टू माय फॅमिली. माझ्या फॅमिलीपैकी फक्त एक व्यक्ती नव्हता, म्हणजे दादा आमचे, माझे मोठे दीर. बाकी सगळे फॅमिली मेंबर्स काल बर्थडे सेलिब्रेशनमध्ये होते आणि ऑफकोर्स आम्ही दादांना खूप मिस केलं कालच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये. बट इट्स ओके, काही कामानिमित्त दादांना नाही येता आलं. बट खूप छान सेलिब्रेशन झालं. ऑफकोर्स मी जसं तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं की नयनचा ह्या अकॅडमिक सेशनचा लास्ट डे होता काल आणि त्याचे सगळे फ्रेंड्स आले होते, स्कूल फ्रेंड्स होते, कराटेच्या क्लासमधले त्याचे फ्रेंड्स होते. सो त्यांनी खूप धमाल केली, खूप मजा केली. सो थँक्यू सो मच टू ईच वन ऑफ यू. तुम्ही वेळात वेळ काढून नयनसाठी बेस्ट विशेस दिले, तुम्ही वेळात वेळ काढून त्याचा बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलात. ऑफकोर्स टू ऑल द पॅरेंट्स, सगळ्या मुलांच्या पॅरेंट्सला सुद्धा थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या मुलांना बर्थडे सेलिब्रेशनसाठी पाठवलं त्यासाठी. सो चला मग, खूप छान झालं आजचं सेलिब्रेशन. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला अपडेट करायची होती. आम्ही जे आजचं सेलिब्रेशन केलं होतं ते होतं क्रेझी चीझी कॅफेमध्ये, जे की आहे सिंहगड रोडला माणिकबागेमध्ये, बार्बेक्यू नेशनच्या खालती. सो इन केस तुम्ही कुठे नियरबाय एरियामध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर तिथे छोटा कोणता इव्हेंट तुमचा असेल आणि तो तुम्हाला सेलिब्रेट करायचा असेल तर तुम्ही नक्की तिथे करू शकता. खूप छान सर्व्हिस आहे क्रेझी चीझी कॅफेची. सो 30 लोकांची कॅपॅसिटी आहे तिथे, सिटिंग कॅपॅसिटी विथ AC हॉल. सो तुम्ही तिथे नक्की सेलिब्रेट करू शकता. सो इन केस जर तुम्हाला डेकोरेटर आणि क्रेझी चीझी कॅफेचा नंबर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे, तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सो चला तर मग, तुमचे शुभ आशीर्वाद, तुमचे ब्लेसिंग्स असेच नयनसोबत असू देत. भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये, जो की खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण येतोय गुढीपाडवा, त्याचबरोबर आहे आईचा बर्थडे. सो येस, स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. टिल देन, बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली.